नमस्कार. इतक्या उशिरा परत एक व्हिडिओ करायचं कारण आत्ताच मी पाहिलं की या CETच्या वेबसाईटवरती आता ते म्हणत आहेत की आम्ही 19 जुलैला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करू. आता आता म्हणजे थोडक्यात हद्द झाली असंच म्हणायला पाहिजे, कारण आज तगायत हे असं कधीच झालं नव्हतं. निदान त्यांनी ती तो वेळ नाहीच म्हणत मी, तो दिवस तरी पाळला होता. हे हे का चाललं आहे, कशासाठी चाललं आहे हेच मला कळत नाही. आज कम्प्युटरच्या युगामध्ये एक 2-2.5 लाख लोकांना सॉर्ट करून त्यांची मेरिट लिस्ट लावायला एवढा प्रॉब्लेम येतो. अरे मागासलेलं राज्य आहे का आपलं? अरे तुम्ही टेक्निकल युनिव्हर्सिटीसाठीच्या टेक्निकल कोर्ससाठीचा ओव्हरऑल मेरिट लिस्ट तयार करताय आणि तुम्हाला साधं सॉर्टिंग करायला 2-2 दिवस पुरत नाहीत. 15 तारीख ही लास्ट डेट होती रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची, आणि आज तुम्ही म्हणताय की 18 तारीख आली. आज आम्ही लावणार होतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ती आम्ही लावत नाही आहोत, उद्या लावतो. काय करताय काय? अरे लाज आणलीत रे, राज आणलीत. तुम्ही खरंच टेक्निकल कोर्सेसचे ॲडमिशन करायला इलिजिबल आहात का? तुमच्या एलिजिबिलिटीबद्दल काय बोलायचं आणि कोणाला विचारायचं? मित्रांनो, जे माझे व्हिडिओ पाहतायत, सकाळपासून आत्ताचा हा 3रा व्हिडिओ आहे. माफ करा, मी अजूनही या विश्वासात होतो की किमान तारीख तरी पाळतील. वेळ त्यांनी कधीच दिली नव्हती, पण आज तीही नाही पाळत आहेत ते. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केलं आहे की उद्याला डिक्लेअर करू 19 तारखेला. हे लांछनास्पद आहे. महाराष्ट्र सरकार आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मिनिस्टर यांना लाज वाटली पाहिजे. मी सरकारच्या विरोधात नाही, मी कोणाच्याच विरोधात नाही, पण तारखा देता कशाला जर का तुम्हाला जमत नसतील पाळायला तर? मित्रांनो, झोपा शांतपणे. उद्या बघू परत किती वाजता लावतायत ते. धन्यवाद.